प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, आज मी बनवली आहे खमंग झणझणीत सुकट बटाट्याची भाजी, ज्याचा सुगंध आला की भूक दुप्पट लागते. कोकणातली अस्सल चव घेऊन आली आहे आजची सुकट बटाट्याची भाजी. एकदा खाल्ली की विसरू शकणार नाही अशी याची चव आहे. घरगुती मसाल्यात बनवलेली ही सुकट बटाट्याची भाजी अगदी गावाकडची आठवण देणारी आहे. झटपट पण तितकीच चविष्ट सुकट बटाट्याची जबरदस्त कॉम्बिनेशन भाजी आज आपण बनवणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. मासे आवडणाऱ्यांसाठी आज खास खमंग सुकट बटाटा भाजी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आहे. सर्वात पहिले आपण सुकट निवडून घेणार आहोत. म्हणजे सुकट निवडताना आपल्याला त्याची पाय आणि डोके काढून घ्यायची आहेत. पाण्यामध्ये ही सुकट आपण भिजत ठेवली आहे आणि त्याच्यातच बटाट्याच्या फोडी टाकून ठेवल्या आहेत. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेला अद्रक, बारीक कापलेला लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो घ्यायचा आहे. साहित्य अगदी थोडं पण चव मात्र जबरदस्त. कढई छान आपण गरम करून घेतली आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. ही सुकट बटाट्याची भाजी पाहिली की आठवण येते गावाकडच्या जेवणाची. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे. मस्त खमंग असं वास येईपर्यंत लसूण आपण परतून घेणार आहोत. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये किसलेला अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. छान आपण एकजीव करून घेणार आहोत. सुकट आपल्याला बनवताना काय करायचे, पाण्यात भिजत ठेवून द्यायची आहे, जेणेकरून त्याचा जो खारटपणा असेल तो निघून जाईल. छान आपण आता कांदा टाकला आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घ्यायचा आहे. ही सुकट बटाट्याची भाजी अगदी गावाकडची आठवण करून देते. खायला इतकी चविष्ट लागते ना. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. ग्रामीण भागातली लोक जेव्हा शेतावर जातात तेव्हा न्याहारीसाठी ही सुकट बटाट्याची भाजी घेऊन जातात. ही सुकट बटाट्याची भाजी तांदळाच्या भाकरीसोबत एवढी भारी लागते ना की चव विसरणं अशक्यच आहे. गावाकडच्या भागात अजूनही अशी सुकट बटाट्याची भाजी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. आता आपण कांदा परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले सुकट आणि बटाटा घालून घेतला आहे. छान आपण हे परतून घेऊया, जेणेकरून जो सुकटीचा एक वैसट वास असतो तो निघून जाईल आणि सुकट खूप स्वादिष्ट बनेल. हाय फ्लेम ठेवायची आहे. छान आपल्याला 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे. आणि ही भाजी ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे. ही सुकट बटाट्याची भाजी तांदळाच्या भाकरीसोबत एवढी भारी लागते ना. आणि ही रेसिपी गावाकडूनच आलेली आहे, म्हणून तिच्यामध्ये एक वेगळीच घरगुती चव आहे. ही सुकट बटाट्याची भाजी अगदी झटपट तयार होते, म्हणून तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. वेळ कमी असेल तर ही सुकट बटाटा भाजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. झटपट आणि चविष्ट. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकली आहे. छान एकजीव करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. झटपट, सोपी आणि खमंग सुकट बटाटा भाजी म्हणजे एकदम परफेक्ट असा कॉम्बो. थोडंसं आपण आगरी कोळी मसाला टाकलेला आहे चव येण्यासाठी. पुन्हा हाय फ्लेमवर छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. तुम्हा सर्वांच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली आहे. टोमॅटोमुळे या सुकटीचा स्वाद आणखी दुप्पट होतो. सुकट बटाट्याची भाजी आपल्या पारंपरिक, साध्या पण अत्यंत चविष्ट पदार्थापैकी एक आहे. खास करून ग्रामीण भागात आणि कोकणात ही भाजी खूप आवडीने बनवली जाते. सुकट म्हणजे वाळवलेले कोलंबी आणि त्याला बटाट्याची साथ मिळाली की एक वेगळीच चव तयार होते. या भाजीमध्ये साधेपणा असला तरी तिचा खमंग सुगंध आणि झणझणीत चव मनाला भुरळ घालते. छान मस्त आपण हाय फ्लेमवर परतून घेतली आहे. आता आपण सुकट बटाटा शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहोत.
गावाकडच्या स्वयंपाकात अजूनही अशी भाजी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. घरगुती मसाले, ताजे घटक आणि प्रेमाने केलेली ही सुकट एक वेगळीच ओळख आहे. सुकटीचा खास सुगंध आणि बटाट्याचे मौसर टेक्स्चर यांचा मिलाफ इतका छान जमतो की ही भाजी भाकरी, चपाती किंवा अगदी भातासोबतही अप्रतिम लागते. छान मस्त आपण सुकट बटाटा शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिट झाकण ठेवून छान आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. ही भाजी केवळ चवीसाठीच नाही तर साधेपणासाठीही ओळखली जाते. कमी वेळात तयार होणारी भाजी आजच्या धावपळीच्या जीवनात खूप उपयोगी ठरते. जास्त साहित्य आणि अवघड पद्धत नसल्यामुळे कुणीही सहज बनवू शकते. त्यामुळेच ही भाजी घराघरात लोकप्रिय आहे. तुम्ही सुद्धा अशी सुकट बटाट्याची भाजी बनवता का? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. गरमागरम सुकट बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.